आज आपण 4 अक्षरी शब्द वाचन आणि लेखन ह्याच्यातला भाग 1 पाहणार आहोत। म्हणजे हा पहिला भाग आहे। याच्या आधी आपण 3 अक्षरी शब्द वाचन लेखनचे खूप सारे भाग केलेले आहेत। आय थिंक 9 भाग आहेत टोटल। जर तुम्ही ते पाहिले नसेल तर जरूर पहा। चला तर मग पहिला शब्द आपण लिहूया, एकदम। मुलं 4 अक्षर शब्द लिहिताना गोंधळतात किंवा वाचतानाही थोडं गोंधळ होतं, कारण की अक्षर जास्त असतात। त्यावेळेस मुलांना वाचन करताना कसं सांगायचं तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे। पहिला आपण शब्द लिहूया, ए क द म, एकदम। तर बघा इथे हा एवढा मोठा शब्द एका दमात मुलाला नवीन असताना वाचता येत नाही, एकदम असं। तर मुलांना तुम्ही फोड करून वाचायला सांगायचे। नवीन असताना फक्त एक एक अक्षरच मुलाला वाचायला सांगायचं। पहिला हे अक्षर त्यांना ओळखायला सांगायचंय। मुलं बोलतील ए, त्याच्यानंतर क, त्याच्यानंतर द आणि शेवटी म। आता एक एक अक्षर मुलांनी रेकग्नाइज केलं म्हणजेच ओळखलं, तर त्यानंतर मुलांना फोड करून 2 अक्षर एकत्र वाचायला सांगायचे। आता इथे वाचणार काय मुलं, मग एक एक आणि नंतर राहिलेली 2 अक्षर एकत्र वाचायला सांगायची, द म, एकदम। आणि सगळ्यात शेवटी पूर्ण शब्द एका दमात वाचायला सांगायचा, एकदम। अशी प्रॅक्टिस तुम्हाला 4 अक्षरी शब्दांची करून घ्यायची आहे। जशीच प्रॅक्टिस होईल तशी मुलं पटपट वाचणार आहेत। एकदम। पुढचा शब्द ए क ट क। बघा लिहिताना आपल्याला बरेच सारे नवीन शब्दही सुचतात। एक टक म्हणजे एकसारखं बघत राहणे, एकटक। ए क सन, सवर अनुस्वार सन ढ। अनुस्वारातही मुलं खूप कन्फ्यूज होतात। याच्या अगोदरचा व्हिडिओ 3 अक्षराचा अनुस्वाराचाच होता, त्यात मी ते सांगितलेलं आहे। एक संध म्हणजे एकत्र। ग न प त, गणपत। गणपत, मग गणपत आणि सगळ्यात शेवटी गणपत। गणपतवरूनच ग न प तला दुसरी वेलांटी त्री, गणपती। आणि जेपर्यंत तुम्ही वाचन करणार नाही आणि लिहिण्याची प्रॅक्टिस करणार नाही, माझा मुलगा जेव्हा 4.5 वर्षाचा 4-4.5 वर्षाचा होता तेव्हा मी त्याला ह्याच पद्धतीने शिकवलेलं आहे। आता माझ्याकडे बुक नाही आहे दाखवायला, एखाद्या लास्ट टाइम मी एका व्हिडिओमध्ये दाखवले, तर मी पण त्याला असंच सेम त्याला लिहायला लावायची। म्हणजे मी डिक्टेट करायचे, पहिला त्याला वाचायला सांगायची, त्यानंतर मी शब्द डिक्टेट करायचे आणि तो लिहून काढायचा। असंच प्रॅक्टिस केलं तरच मुलांना व्यवस्थित लिहिता आणि वाचता येणार आहे मराठी। आणि मराठी शिकणे ही गरजेची आहे, ती आपली मातृभाषा आहे, हे मुलांना वारंवार सांगत चला। बरीचशी इंग्लिश मिडियमची मुलं मराठीमध्ये कच्चे असतात, त्यांना मराठी करूशीच वाटत नाही। तर ह्याच्यामध्ये पालकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे। अगदी लहानपणापासून तुम्ही इंग्लिश मिडियमला जरी मुलांना घातलं तरी त्यांना ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपल्याला आपली मातृभाषा ही तेवढीच चांगल्या प्रकारे आली पाहिजे। फक्त मार्क्स चा विषय म्हणून मी बोलत नाही। तर ऑफकोर्स मार्क्स चांगले मिळाले तर तुमचे पर्सेंटेजही चांगले येणार आहे। बऱ्याचदा बाकी सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स असतात आणि मराठीत कमी मार्क्स असतात, त्यामुळे मुलांचे पर्सेंटेज कमी होतात। पण ती गोष्ट थोडी बाजूला ठेवूया। पण आपली मातृभाषा आहे, तो एक सब्जेक्ट आहे, ती भाषा आपल्या एकदम जवळची आहे, त्यामुळे ती आपल्याला आलीच पाहिजे। गणपती। गवळण, न। बोलताना पण तुम्ही मुलांना जेव्हा डिक्टेट कराल तेव्हा एक एक अक्षर बोलायचे। ग लिही बरं, ग, मग मुलाचं ग झाल्या व ळ न, गवळण, गवळण। क र व त, करवत म्हणजे ज्याने कापलं जातं, करवत। ग ड ब ड, गडबड। गडबडवरून मला बडबड हा शब्द आठवला। ब ड ब ड, बडबड।
प ट प ट पटपट. पटपट वरूनच आपण प ट क न पटकन म्हणजे घाईघाईने. जेवढे शब्द लहानपणी मुलांकडून लिहून घ्याल तेवढी लवकर त्यांना ती भाषा जमणार आहे. मग ती इंग्लिश असो किंवा मराठी असो किंवा हिंदी असो. पटकन. पटकन वरूनच तुम्ही झटकन पण लिहू शकता. झटकन. झ ट क न. पुढचा शब्द लिहूया. पटपट लिहिलंय का आपण? हो लिहिलंय पटपट. सरसर. सर सर सरसर. भरभर पण लिहू शकता. भरभर म्हणजे पटापट. भराभर किंवा भरभर. भरभर चाल आपण असं म्हणतो बऱ्याचदा. भर भर म्हणजेच पटपट चाल. भरकन. भरकन भरकन. सॉरी भरकन. च ट क न चटकन. म्हणजेच काय झटपट चटकन. ग गडबड लिहिलंय आपण. क स र त कसरत म्हणजेच जिम एक्सरसाइज कसरत. क ट क ट कटकट. कट कट. मी जे उच्चार करते मी कसं बोलते तिकडे तुम्ही लक्ष द्या. कट कट मग कटकट कटकट. अशी प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे पटकन मुलं 4 अक्षरी शब्द वाचायला शिकतील. खटपट खटपट. खरवस खरवस. खरवसला चिक असंही म्हणतात आमच्याकडे. खरवस. धनगर धनगर. सरबत सरबत. परकर परकर. परकर पोलके परकर. दग दग. बघा ह्याच्यातले बरेचसे शब्द आपण आपल्या डेली लाईफमध्ये रोजच्या जीवनात वापरत असतो. दगदग झाली आज खूप दगदग. दग दग. अवयव अवयव म्हणजेच पाठ. जेव्हा मुलांना मराठी शिकवत असाल तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचा इंग्लिश अर्थही सांगा आणि जेव्हा इंग्लिश शिकवत असाल तेव्हा मराठी अर्थ सांगा म्हणजे मुलांकडे शब्दांचा साठा त्यांच्या अर्थासहित जमा होईल आणि ते खूप गरजेचं आहे. अडचण अडचण अडचण. अडचणवरून अडगळ अडगळ म्हणजे जिथे सगळ्या आपण अशा न वापरत्या वस्तू ठेवतो अशी अडगळ. अडगळीची जागा असं आपण बोलतो बऱ्याचदा. अननस हे एक फळ आहे. अननस. अननस. अजून काय लिहूया? अवयव झालं. अडसर अडसर म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला काही अडचण होत असेल तर आपण त्याचा अडसर होतोय असंही बोलतो. उतरण उतरण. आठवण आठवण. बडबड लिहिलंय का आपण? ओके लिहिलंय बडबड. लवकर लवकर.
हे बरेचसे शब्द आपण डेली लाईफमध्ये आपल्या वापरत असतो. अवघड, अवघड. एखादी गोष्ट अवघड असेल तर आपण बऱ्याचदा बोलतो ही अवघड आहे. दशरथ, दशरथ हे एक राजा होते. दशरथ. दशरथवरून मला एक आठवला शब्द द वरून. दणकट म्हणजे ताकदवान असेल तर आपण एखादी गोष्ट दणकट आहे असं म्हणतो. दणकट. खटपट लिहिलंय का आपण? खटपट. खटपट लिहिलंय. ओके, ठीक आहे. दणकटवरूनच बळकट म्हणजेच ताकदवान, बळकट. बघा, आज आपण एवढे सारे शब्द घेतले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.